नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनो. आजचा हवामान अंदाज अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. आज राज्यातील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची स्थिती आहे. विशेषतः पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या 15 जिल्ह्यांतील नागरिकांनी आजच्या हवामानाकडे विशेष लक्ष द्यावे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातील वातावरणात पूर्णपणे बदललेले दिसत आहे. अनेक ठिकाणी काळे ढग दाटून आले आहेत. काही भागांमध्ये सतत पाऊस सुरू आहे, तर काही भागांमध्ये वातावरण अधिक सक्रिय झालेले दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परिसरातील हवामानाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. डोंगराळ भाग, घाटमाथा आणि नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी. ओढे, नाले आणि सखल भागांमध्ये पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे, त्यामुळे मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे सुरक्षिततेला प्राधान्य द्या. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आजचा दिवस राज्यातील अनेक भागांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. सकाळपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. आज सकाळपासून सर्वच भागांमध्ये मुसळधार पावसाची एंट्री झाली आहे. आज जवळपास 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये एकदम जोराचा पाऊस आणि अतिवृष्टीसारखा पाऊस होत आहे. नदी, नाले आणि मध्यरात्रीपर्यंत आज मोठा पूर येऊ शकतो. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायला. विशेषतः पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील नागरिकांनी आजच्या हवामानाकडे विशेष लक्ष ठेवावे. पावसाचे नियोजन करताना हवामानाची माहिती तपासत राहा. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पुढील काही तासांमध्ये हवामानातील बदलांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आमच्या प्रत्येक अपडेटमध्ये तुम्हाला नवीन माहिती दिली जाईल. त्यामुळे चॅनलवर कायम जोडलेले राहा आणि प्रत्येक अपडेट पाहत राहा. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ही माहिती आपल्या गावातील प्रत्येक शेतकरी मित्र आणि नातेवाईकांपर्यंत तात्काळ पोहोचावा, कारण आज मध्यरात्री एकदम मोठी आणि ढगफुटी होणार आहे. आज राज्यात 100% अतिवृष्टीचे संकेत आहेत, त्यामुळे सतर्कता बाळगा. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अशाच ताज्या आणि सविस्तर हवामान अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. काळजी घ्या. धन्यवाद.